बसमध्ये सर्वांचे स्वागत आहे. 3 वर्षातनं येणारा अधिक मास, त्यात पर्वकाळ म्हणजे आज एकादशी. सोलापूरचे जिल्हाधिकारी साहेबांनी आदेश काढला आहे की VIP दर्शन कुणालाही देणार नाही आणि जर ते VIP दर्शन दिलं तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणार. पण जिल्हाधिकारी साहेबांचा आदेश हा तंतोतंत पाळला जातो का, हा मूळ संशोधन करण्याचा विषय आहे. एकीकडे प्रशासनातले सर्व अधिकारी, कार्यकारी अधिकारी मंदिर समितीचे असतील, नगर परिषदेचे शिव असतील, पंढरपूरचे DYSP असतील, हे रस्त्यावर उतरून काम करतायत. पण ज्या भक्तांच्या सेवेसाठी जी विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती स्थापन झाली आहे, ते सदस्य व सहाध्यक्ष हे खरंच भाविकांची सेवा करतायत का? आज आपण मागं जी गेट बघताय, ह्या गेटमधनं आत्ता VIP माणसं दर्शनासाठी गेलेले आहेत. याचा पुरावा आमच्याकडे आहे, तो आम्ही आमच्या बातमीच्या शेवट दाखवणार आहे. आता जिल्हाधिकारी साहेब ह्या गोष्टीची दखल घेऊन ज्या व्यक्तीनं आदेश देऊन हे माणसं सोडलेत त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करणार आहेत का? आणि सामान्य भाविकांना न्याय देणार आहेत का विठ्ठल भक्तांना? हे आता जिल्हाधिकारी साहेबांना, पूर्ण महाराष्ट्राला, वारकरी संप्रदायाला व विठ्ठल भक्तांना याचं उत्तर द्यावं लागेल आणि संबंधितावर गुन्हा हा दाखल करावाच लागेल. याबाबत आपल्याबरोबर बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते चैतन्यदादा ताटे आहेत. बघा, जो टोकन दर्शनमधनं जो प्रकार घडला आहे VIP दर्शन जाण्याचा, त्याबाबत आपण काय सांगू इच्छितो? हे बघा, कसं आहे की मुळात टोकन दर्शनाची जी रांग आहे तेच मुळात रस्त्यावर अतिक्रमण करूनच मंदिर समितीने केलेले आहे. तरी देखील कुठेतरी भाविकांची सोय होती आहे म्हणून कोणत्याही स्थानिक नागरिकांनी त्याला विरोध केला नव्हता. आम्ही माहिती अधिकारात तशी कागदपत्र मिळाली होती. त्यावेळेस सुद्धा या टोकन दर्शन रांगेसाठी नगरपालिकेची कोणतीही परमिशन मंदिर समितीने घेतली नव्हती. तरी देखील भाविकांची सोय व्हावी म्हणून आम्ही हे केलेलं होतं. परंतु या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने ज्या काळात VIP दर्शन व इतर तत्सम दर्शन बंद ठेवायचे शासकीय GR असताना देखील जाणून बुजून निर्ढावलेलं सरकार कसं असतं, म्हणजे आपण पश्चिम बंगालमध्ये कसं बांगलादेशी घुसखोरांना येऊ देणारं सरकार होतं, ते आत्ता उलटलं. त्याप्रमाणे निर्ढावलेलं सरकार कसं एखाद्या भ्रष्टाचाराला पाठिंबा देतं, तसंच पंढरपूरची मंदिर समिती पश्चिम बंगाल सरकारप्रमाणे निर्ढावलेली आहे. त्याला माहीत आहे की कार्यकारी अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवण्याखेरीज विधी व न्याय विभाग हे कोणतीही कारवाई करत नाही. आणि त्यामुळंच या पश्चिम बंगाल सरकारचा जसा भ्रष्टाचार वाढलेला तसा या मंदिर समितीचा भ्रष्टाचार वाढलेला आहे. माझ्या दारातनं दररोज VIP दर्शनाचे अनेक माणसं जातात. तिथले कॅमेरे तपासले असता आपल्याला दिसून येईल किती टोकन दर्शन होते, किती टोकन दर्शन गेले आणि माणसं जर मोजली तर नेमकं त्या दारातनं किती माणसं आत गेली हे सुद्धा सरकारला कळेल. पण हे कधी कळेल? जर सरकारची कारवाई करायची इच्छा असेल तर कळेल. अनेक घोटाळे आहेत. माझं स्वतःचं द डॉक्युमेंट स्पीक चॅनल आहे, त्यावर मी कागदपत्री याआधीसुद्धा मंदिर समितीच्या गैरकारभाराविषयी प्रश्न उपस्थित केलेले होते. परंतु सरकारच्या विधी व न्याय विभागाकडून अहवाल मागवण्याउपर कोणतीही कारवाई केली जात नाही. हा अहवाल मागवणं म्हणजे काय आहे तर मला सांगा, हा अहवाल मागवणं म्हणजे काय? तर भ्रष्टाचाराला त्याच्या भ्रष्टाचाराची पावती दे, तू भ्रष्टाचार केलाय का नाही सांग, असे एक प्रकारे विचारल्यासारखं आहे. ह्याच्यामुळे निष्पक्ष भ्रष्टाचाराची चौकशी होईल का? ह्याच्यामुळं गैरकारभार उघड होईल का ते दाबल्याच जाईल? तुम्हीच मला सांगावं. जर सरकारला खरंच वारकऱ्यांची सोय करायची असेल तर सरकारने आषाढी वारीच्या पूर्वी या मंदिर समितीची बरखास्ती करावी, नवीन मंदिर समिती नेमावी, जेणेकरून वारकऱ्यांच्या खरंच सोयीसुविधा व वारकऱ्यांना खरंच न्याय मिळायला मदत होईल. धन्यवाद.